और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण पश्चिमेतील फडके मैदानातील ओपन क्रीडा प्रेक्षक गॅलरीचे केडीएमसी महापौर ॲडव्होकेट हर्षाली चौधरी यांच्या हस्ते बुधवारी लोकार्पण करण्यात आलं। शिवसेना उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रयत्नाने आणि कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून हे काम पूर्ण झालंय। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी, युवासेना सचिव वैभव भोईर, शिवसेना कल्याण महिला शहर प्रमुख नेत्रा उगले, शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले, विभाग प्रमुख अनंता पगार, शाखा प्रमुख नितीन कदम व शरद आव्हाड, उपशाखा प्रमुख उमेश भुजबळ, गीतांजली पगार तसेच शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी फडके मैदानात काही महिन्यांपूर्वी फुटबॉल सामने झाले। यावेळी प्रेक्षकांना बसण्याची सोय नसल्यानं मोठी गैरसोय झाली होती। तसेच इतर खेळ देखील या ठिकाणी खेळले जातात। हजारो नागरिक चालण्यासाठी या ठिकाणी येत असतात। त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी उभारण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे पाठपुरावा केला। त्यानुसार 35 लाख निधी खर्च करून ही भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे। यापुढे देखील या ठिकाणी प्रसाधनगृह आणि खेळाडूंना कपडे बदलण्यासाठी रूम बांधायची असून त्यासाठी देखील पाठपुरावा करण्यात येणार आहे। जनतेला काय हवं आहे ते देण्याचं काम आमदार विश्वनाथ भोईर करत असतात। त्यासाठी आमचा पाठपुरावा सदैव असतो। अशाच प्रकारे जनतेची कामं सदैव करत राहणार असल्याचं मोहन उगले यांनी सांगितलंय। माननीय आमदार विश्वनाथजी भोईर यांच्या स्थानिक विकास निधीमधून 35 लाख रुपये त्यांनी मला या ओपन क्रीडा गॅलरीसाठी दिले होते। त्याचं मुख्य कारण की या ठिकाणी पावसाळ्यामध्ये फुटबॉल स्पर्धा झालेली आमदार चषकांची आणि त्यावेळी या ठिकाणी जेवढे क्रीडा नागरिक आलेले होते त्यांची गैरसोय निर्माण झाली होती बसण्याची। आणि तेव्हा मी आमदार साहेबांना म्हटलं होतं या ठिकाणी क्रीडा, फुटबॉल, कबड्डी, खो खो सारखे गेम होतात, परंतु ते प्रेमी लोक आहेत त्यांना बसण्यासाठी गॅलरी नाही। तर त्या फुटबॉल प्रेमी आणि क्रीडा रसिक आहेत त्यांच्यासाठी बसण्याची आसन व्यवस्था असावी। त्यांनी मला त्वरित मंजुरी देऊन 35 लाख रुपये दिले आणि आज त्या क्रीडा गॅलरीचं आपण लोकार्पण केलेलं आहे। त्यांचे सुपुत्र वैभव शेठ भोईर आणि आपल्या महापौर हर्षालीताई खवील चौधरी यांच्या शुभ हस्ते। त्याच्यानंतर आपल्या नेत्रा उगले मॅडम आणि महिला आघाडी, ज्येष्ठ नागरिक, समस्त नागरिक आणि शिवसैनिक सगळ्यांना जय महाराष्ट्र। ही आज जे उद्घाटन केलं आहे ते आपले आमदार, कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या निधीतून फुटबॉल गॅलरी ना ओके फुटबॉल गॅलरीचं ओपनिंग केलं आहे। खरं तर बोलायला गेलं ना की उगले साहेबांचं आणि आमदार साहेबांच्या निधीतून उगले साहेबांनी तर खूपच काम केलेले आहेत। आजपर्यंत प्रत्येक वेळेस ते नगरपालिकेत असतात आणि खरं तर आम्हाला त्यांचं मार्गदर्शनाची गरज आहे, कारण की ते कसं काम करतात हे त्यांच्याकडून शिकून घ्यावं। कामाची जी पद्धत आहे ना हे उगल्या साहेबांकडून शिकून घ्यावं, कारण की प्रत्येक काम ते स्वतःही बारकाईने बघतात की कसं काम करायचं आणि कोणत्या अधिकारी मला सांगते। कारण की असे आमदार आपल्याला लाभलेले आहेत ना की आपल्याला आजपर्यंत असे आमदार कोणीही नाही भेटलेले की एवढा मोठा निधी देणार। खरं तर साहेब मी तुम्हाला सांगेल आमच्या टिटवाळा आटाळी परिसरासाठी अप्रभाग क्षेत्रासाठी जेवढा आमदार साहेबांनी जो निधी दिला आहे ना तेवढं कोणीही देऊ शकत नाही आमच्यासाठी। त्यांच्या आज खूप असं आम्हाला असं वाटतं की आमदार साहेबांची तब्येत खालवलेली आहे, ते लवकरात लवकर बरे व्हावे मी शुभेच्छा आणि आभार व्यक्त करते। आणि उगले साहेबांबद्दल आमच्या शहर प्रमुख जर त्या नाराज आहेत तरी मी सांगेल तुमचंही काम खूप छान आहे नेहमी। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।